Dear student, in the last lecture we have seen balanced and unbalanced force and the definition of force. Today we will see the next quantity, that is inertia. We have seen that an object changes its state of motion due to force. आपण पाहिलंय की असणारे जे काही बल जे आहे तर त्या बलामुळे काय होतं नसते, वस्तू जी आहे तर त्या वस्तूची असणारी जी काही स्थिती जी आहे तर ती स्थिती त्या ठिकाणी बदलताना दिसते. In the absence of a force, object exhibit a tendency to remain in the existing state of the motion. बलाशिवाय वस्तूची असणारी जी काही गतीच्या ज्या स्थितीमध्ये आहे तर त्या स्थितीमध्ये काय होता नसते, राहण्याची असणारी जी काही प्रवृत्ती जी आहे तर ती प्रवृत्ती आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. आणि यालाच त्या ठिकाणी आपण काय म्हणणार आहे, लेट अस सी द फॉलोइंग एक्झाम्पल. आणि त्याची असणारी जी काही उदाहरणं जी आहेत तर ती उदाहरणं आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. यासाठी काही ॲक्टिव्हिटी जी आहे तर ते ॲक्टिव्हिटी तुम्ही त्या ठिकाणी घरी करून पहा. काय सांगितले, टेक ए पोस्ट कार्ड and keep it on a glass. Keep a 5 rupee coin on it. तर काय करायचं आहे, एक काचेचा त्या ठिकाणी पेला घ्यायचा आहे तर त्याच्यावर त्या ठिकाणी पोस्टकार्ड त्या ठिकाणी ठेवायचं आहे आणि त्या पोस्टकार्डवर काय करायचं आहे, 5 रुपयाचं असणारं जे काही नाणं जे आहे तर ते नाणं त्या ठिकाणी ठेवायचे. नाऊ स्किलफुली पुश द कार्ड. त्याच्यानंतर काय सांगतात, आता असणारं जे काही पोस्टकार्ड जे आहे तर त्या पोस्टकार्डला काय करायचं आहे, सर्वसाधारणपणे जोरात अशा प्रकारची असणारी जी काही टिचकी जी आहे तर ती टिचकी त्या ठिकाणी मारायची. द कॉइन स्ट्रेट आवे फॉल इन द ग्लास. हॅव यू एव्हर डन धिस. आता काय करता दिसतं, आपण ते असणारे जे काही पोस्टकार्ड जे आहे तर त्या पोस्टकार्डला जर त्या ठिकाणी जोरात अशा प्रकारची टिचकी जर मारली तर ते नाणं जे आहे तर ते नाणं काय होतं नसतं, सरळ त्या ठिकाणी पेल्यामध्ये त्या ठिकाणी पडतं. हे तुम्ही पाहिलं आहे का? नसेल तर प्रत्यक्ष असणारा काही प्रयोग जो आहे तर तो प्रयोग किंवा ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी तुम्ही करून पहा तर तुमच्या असं लक्षात येईल. तर त्या ठिकाणी ते असणारं जे काही पोस्टकार्ड जे आहे तर त्या पोस्टकार्डला जर तुम्ही त्या ठिकाणी टिचकी जर मारली तर त्या पोस्टकार्डवर असणारं जे काही नाणं जे आहे तर ते नाणं काय होतं नसतं, सरळ त्या ठिकाणी पेल्यामध्ये त्या ठिकाणी पडताना दिसतं. सेकंड ॲक्टिव्हिटी, हँग ए हाफ ए kg मास फ्रॉम ए स्टँड विथ ए स्ट्रिंग 1. या ठिकाणी एक लोखंडी असणारा जो काही स्टँड जो आहे तर त्या स्टँडला काय करायचं, दोरा जो आहे तर तो दोरा जो आहे तर तो दोरा त्या ठिकाणी म्हणजे सर्वसाधारणपणे एक लोखंडी स्टँड जे आहे तर त्या लोखंडी स्टँडला काय करायचं आहे, दोरा त्या ठिकाणी म्हणजे सर्वसाधारणपणे बांधायचं आहे आणि त्याला त्या ठिकाणी अर्धा किलोग्रॅमचं असणारं जे काही वजन जे आहे वस्तुमान जे आहे तर ते वस्तुमान काय करायचं तर त्याला त्या ठिकाणी लटकवायचं आहे. टाय अनादर स्ट्रिंग टू द मास अँड कीप इट हँगिंग. त्याच्यानंतर दुसऱ्या वस्तुमानाला दुसरा दोरा त्या ठिकाणी बांधून काय करायचं आहे, लटकवत त्या ठिकाणी ठेवायचं आहे. नाऊ पुल द स्ट्रिंग्स टू विथ ए जर्क. द स्ट्रिंग टू ब्रेक्स बट द मास डज नॉट फॉल. नंतर काय करायचं आहे, दुसरा असणारा जो काही दोरा जो आहे तर तो दोरा आपण त्या ठिकाणी बांधून लटकवत ठेवलेला आहे. आता दुसरा असणारा जो काही दोरा जो आहे तर त्याला काय करायचं आहे, झटका देऊन त्या ठिकाणी ओढायचं आहे. तर आपल्या असं लक्षात येतं नसते की दुसरा असणारा जो काही दोरा जो आहे तर तो दोरा त्या ठिकाणी तुटतो पण वस्तुमान जे आहे तर ते वस्तुमान त्या ठिकाणी खाली पडताना दिसत नाही. हेवी मास डज नॉट मूव्ह. आपल्या असं लक्षात येताना दिसतंय की जड वस्तुमान जे आहे तर त्या ठिकाणी ते हलताना त्या ठिकाणी दिसत नाही. नाव पुल द स्ट्रिंग्स टू स्लोली. द स्ट्रिंग 1 ब्रेक्स अँड द मास फॉल्स डाऊन. आता काय करायचं आहे, दुसरा असणारा जो काही दोरा जो आहे तर तो दोरा काय करायचा आहे, हळूहळू त्या ठिकाणी खाली ओढायचा आहे. तर आपल्या असं लक्षात येताना दिसतोय की दोरा 1 जो आहे तर तो दोरा 1 त्या ठिकाणी तुटतो आणि वस्तुमान जे आहे तर ते वस्तुमान काय वस्तू जी आहे तर ते काय होतं ते खाली पडताना दिसते. धिस इज बिकॉज ऑफ द टेन्शन डेव्हलप इन द स्ट्रिंग टू ड्यू टू द मास. आता हे असं का होताना दिसतं, तर असणारा जो काही दोरा 1 जो आहे तर त्या दोरा 1 मध्ये वस्तुमानामुळे काय होता नसतो, असणारं जे काही टेन्शन म्हणजे ताण जो आहे तर तो ताण त्या ठिकाणी आलेला आपल्याला दिसून येताना दिसतो.
आता पुढे आपल्याला पाहिजे ते प्रेशर. यू मस्ट हॅव ऑब्झर्व द टायर्स ऑफ द 2 व्हीलर्स अँड द 4 व्हीलर्स गेटिंग प्रेशराइज. तर दुचाकी असेल, 4 चाकी असेल, या ज्या काय असणाऱ्या ज्या काही गाड्या ज्या आहेत तर त्या गाड्यांच्या टायरमध्ये हवा भरताना तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं असेल. द एअर फिलिंग मशीन हॅज ए प्रेशर इंडिकेटिंग डायल आर ए डिजिटल मीटर शोईंग द डिजिटल रीडिंग ऑफ द प्रेशर. आता हवा भरण्याचं जे काही यंत्र जे आहे तर ते यंत्र तुम्ही त्या ठिकाणी पहा, पाहिलं नसेल तर प्रत्यक्ष पहा. तर ते हवा भरण्याचं जे काही यंत्र जे आहे तर त्या यंत्रावर दाब दर्शवणारी टबकडी त्या ठिकाणी असते किंवा डिजिटल अशा प्रकारचं मीटरवर त्या ठिकाणी दाबाचे आकडे जे आहेत तर ते आकडे त्या ठिकाणी दिसतात. मग अशा प्रकारचं असणारे जे काही यंत्र जे आहेत तर त्या यंत्राने काय केलं तर विशिष्ट अशा प्रकारचं असणारे जे काही मूल्य जे आहेत तर त्या मूल्यापर्यंत टायरमधील जो काही दाब जो आहे तर तो दाब त्या ठिकाणी वाढवला जातो. पहा, द मशीन फिल्स द प्रेशर टू ए सर्टन व्हॅल्यू. यू आर अवेअर दॅट ए फोर्स हॅज टू बी अप्लाइड फॉर फिलिंग द एअर इन द बायसिकल टायर विथ ए हँडपंप. आपल्या लक्षात येतं नसतं की सर्वसाधारणपणे ते असणारे जे काही मशीन जे आहेत तर त्या मशीनच्या साहाय्याने काय करू शकतो आपण. 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल तर याच्यामध्ये एक विशिष्ट असणारे जे काही मूल्य जे आहेत किमतीपर्यंत काय करता दिसतोय. टायर जो आहे तर त्या टायरमध्ये आपण त्या ठिकाणी दाब भरताना दिसतो. पुढचा टायर, मागचा टायर याच्यामध्ये विशिष्ट अशा प्रकारच्या मूल्यापर्यंतच काय करावं लागतं तर त्या ठिकाणी हवा जी आहे तर ती हवा त्या ठिकाणी भरताना दिसतो. हे दुसरं आपल्याला सांगितलं की सायकलचा असणारा जो काही टायर जो आहे तर त्या टायरमध्ये आपण त्या ठिकाणी असणारा जो काही हँडपंप जो आहे, हाताने हवा मारण्याचा जो काही पंप जो आहे तर त्या पंपाच्या साहाय्याने त्या ठिकाणी हवा भरताना आपल्याला त्या ठिकाणी बल जे आहे तर ते बल लावताना तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं असेल किंवा प्रत्यक्ष त्या ठिकाणी सायकलमध्ये हवा तुम्ही त्या ठिकाणी स्वतः भरलेली असेल. बाय अप्लाइंग फोर्स एअर प्रेशर इज इन्क्रीज अँड द एअर इज पुश्ड इन टू द टायर आर फोर्स अँड प्रेशर रिलेटेड. आणि म्हणून या ठिकाणी पहा काय सांगितलं आपल्याला की बल लावल्यानंतर काय होतं नसतं, हवेचा दाब वाढवून ती काय केलं ते टायरमध्ये त्या ठिकाणी भरली जाते. याच्यावरून आपल्याला बल आणि दाब याच्यामध्ये काही संबंध आहे का हे आपल्याला काय करायचं तर त्या ठिकाणी शोधून काढायचे. पहा, तिसरी ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली की टेक सम शार्प पॉइंटेड नेल्स अँड पुश देम इन टू ए वुडन ब्लँक बाय हॅमरिंग ऑन देअर हेड्स. तर या ठिकाणी काय सांगितलं पहा, काही टोकदार अशा प्रकारचे असणारे जे काही खिळे जे आहेत तर ते खिळे त्या ठिकाणी घेऊन हातोडीच्या साह्यानं एका लाकडी फळी जी आहे तर त्या लाकडी फळीवर काय सांगितलं आपल्याला ठोकायला त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. पुढे, नाव टेक ए नेल अँड होल्ड इट विथ इट्स हेड ऑन द प्लँक अँड हॅमर इट डाऊन फ्रॉम द पॉइंटेड एंड. कृती नीट लक्षात ठेवा काय काय करायला सांगितले की त्यातलाच एखादा खिळा जो आहे तर तो खिळा त्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि तो खिळ्याच्या डोक्याच्या बाजून काय करायचंय फळीवर ठेवून टोकाच्या बाजूनं हातोडीने ठोकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करायचा. पण नीट ऐका काय सांगितलं या ठिकाणी ॲक्टिव्हिटीमध्ये. तर त्याच्यामध्ये असणारा जो काही खिळा जो आहे तर तो खिळा डोक्याच्या बाजूनं, तर डोकं आणि पाहता या ठिकाणी सर्वसाधारणपणे ते आपल्याला कळायला पाहिजे की नेमकं डोकं कशाला म्हणायचं, काय कशाला म्हणायचं. उदाहरणार्थ अशा पद्धतीचा असणारा जो काही खिळा जो आहे तर त्या खिळ्याचा आपल्याला विचार करायचा आहे. तर हे त्या ठिकाणी त्याचं काय असणार आहे, डोकं जे आहे तर ते डोकं त्या ठिकाणी असणार येते. अशा पद्धतीनं पाहता म्हणजे सर्वसाधारण काही सांगितलं आपल्याला की असणारा जो काही खिळा जो आहे तर तो खिळा घ्यायचा आहे आणि डोक्याच्या बाजूने फळीवर ठेवायचं. या बाजूने नाही तर काय सांगितलं जे काही डोके जे आहे तर त्या डोक्याच्या बाजूने काय करायचं आहे फळीवर त्या ठिकाणी ठेवायचं आहे. आणि काय करायला सांगितले, हातोड्याच्या साह्यानं काय करायला सांगितलं आपल्याला ठोकायला त्या ठिकाणी काय करायला सांगितले. आता काय होताना दिसते, नाऊ टेक द नेल अँड होल्ड इट विथ इट्स हेड ऑन द प्लँक अँड हॅमर इट डाऊन फ्रॉम द पॉइंटेड एंड. जे असा लक्षात घ्यायचं आहे की फळी जी आहे तर त्या फळीच्या बाजूने या ठिकाणी हेड ठेवायचे आणि त्याचं असणारं जे काही पॉइंटेड एंड जे आहे तर त्या पॉइंटेड एंडच्या साहाय्याने हॅमर जे आहे तर त्या हॅमरच्या साहाय्याने त्या ठिकाणी ठोकण्याचा काय करायचा आहे प्रयत्न त्या ठिकाणी करायचा आहे. आता काय होताना दिसते पुढे, व्हेन प्रेसिंग द ड्रॉईंग पिन्स
into a drawing board, they get into the board easily. तर आपल्या लक्षात येताना दिसतंय की सर्वसाधारणपणे काय होतं दिसतंय की अशा पद्धतीनं आपल्या लक्षात घेताना दिसतंय की डोक्याच्या बाजूनं जो आपला जो काही खिळा जो आहे तो खिळा काय करताना दिसतो, टोकाच्या बाजूने फळीमध्ये त्या ठिकाणी घुसताना दिसतो. परंतु डोक्याच्या बाजूने जर आपण त्या ठिकाणी जर ठोकण्याचा जर प्रयत्न जर केला तर तो असताना जो काही खिळा जो आहे तर तो खिळा मात्र त्या ठिकाणी काय होताना दिसते, फळीमध्ये त्या ठिकाणी घुसत नाही. आता पुढे ड्रॉइंग बोर्ड जो आहे तर त्या ड्रॉइंग बोर्डच्या बाबतीमध्ये काय सांगितले, व्हेन द प्रेसिंग द ड्रॉइंग पिन्स इंटू ए ड्रॉइंग बोर्ड दे गेट इंटू द बोर्ड्स इझिली. जी ड्रॉइंग बोर्डवर आपल्याला जर पिना ज्या आहेत तर त्या पिना जर त्या ठिकाणी टोचायच्या असतील तर त्या सहज त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या काही पिना ज्या आहेत तर त्या पिना त्या ड्रॉइंग बोर्डमध्ये त्या ठिकाणी टोचल्या जातात. बाय अप्लाइंग ए फोर्स युजिंग द थंब वन कॅन पुश द पिन्स इंटू द बोर्ड. आता काय होताना दिसतंय, टाचणी जी आहे तर ती टाचणी ड्रॉइंग बोर्डवर टोचताना अंगठ्याला त्या ठिकाणी इजा जी आहे तर ती इजा त्या ठिकाणी होण्याची शक्यता असते. काय सांगते मी, उलट सांगतोय. ऑन द कॉन्ट्ररी, व्हाईल प्रेसिंग द ऑर्डनरी पिन्स बाय अप्लाइंग ए फोर्स युजिंग द थम्स वन कॅन पुश द पिन्स इंटू द बोर्ड. म्हणजे ते असताना ज्या काही पिना ज्या आहेत तर त्या पिनांवर अंगठ्याच्या साहाय्याने आपण बल जरी त्या ठिकाणी जर लावलं तर त्या असताना ज्या काही पिना ज्या आहेत तर त्या पिना त्या ठिकाणी सहज त्या ठिकाणी काय करू शकतात, त्याच्यामध्ये घुसू शकतात. पुढे ऑन द कॉन्ट्ररी, व्हाईल प्रेसिंग द ऑर्डिनरी पिन्स इंटू द बोर्ड. ऑन कॉन्ट्ररी, व्हाईल प्रेसिंग द ऑर्डिनरी पिन्स विथ ए थंब द थम्स मे गेट हर्ट. याच्या उलट आपल्या लक्षात येताना दिसते की ड्रॉइंग बोर्डवर त्या ठिकाणी ऑर्डिनरी पिन्स म्हणजे ज्याला त्या ठिकाणी टोकं नाही अशा प्रकारचे असणारे जे काही पिन्स जे आहेत तर त्या पिन्स जर आपण त्या ठिकाणी टोचण्याचा जर प्रयत्न जर केला तर त्याला टोकं नसल्यामुळे काय होता दिसतात, तर तो असताना जो काही अंगठा जो आहे तर त्या अंगठ्याला त्या ठिकाणी इजा जी आहे तर ती इजा त्या ठिकाणी होण्याची शक्यता असते. एवढाच भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.